अरे हे पोरग याची आई बाप तिकडे हे करायचं हे आपण सांभाळायची का आता म्हातारपणात काही काम आहे आपल्याला? तर परत ती बाई मोकळी होती. घरातलं बघत असतं ना ती. काय झालं पोराला? काय बघते काय करते. अरे ते आता काय लय अवघड काम झाली. आणि पूर्वीचं काय गेली की शाळेला? नाही आवडती. पूजा, ए पूजा, अगं आवडलं का नाही तुझं? या मॅडम शी एक आता कवा काय आता हिला कलेक्टर व्हायची का तहसीलदार व्हायची काय काय झालं सकाळी सकाळी? जाऊ दे ना, आता ते मोठा तर शिकला नाही. आता तिला शिकायची इच्छा आहे तर शिकू द्या तिला. अभ्यास करते पण मग काय करते? लागल्यावर मात्र पैशाचे हाय गे नाही. आता हाय तर का द्यावं लागतील काय? हायत ना. अभ्यास करा नाही तर ना उघड डोक्याला टेन्शन नको का बघायचं पोरग. तुम्हाला लय काय होती बाबा? एवढी जड झाले का मी तुम्हाला? काय आलं गेलं का ते बघायचं पोरग. बघ दादा काय झालं? बघून ठेव ना, काय हरकत आहे तुझं वर्षभर करून. मग लग्नाचं म्हणलं बघायचं पोरग तर लगेच बायाचं काय आता हिला म्हणूया पुरीला कवर शिकायची आता इथे. तू पण तसंच आहे का? कवर शिकायची म्हणजे? अरे बाद झालं आता लग्नाचं बघावं काही. अरे ढगोळ्या, तू तर काही शिकला नाहीस. ती शिकते तिला तर शिकू दे ना. करायचंच आहे लग्न. अरे पण मागं लागले नसते. दादा ऐक ना तू. आता काय होते वय झाल्या वय ना आई बापाला भावाला आता त्याला बी राहतच नाही थोडस. आता तुझं आता हे शेवटच वर्ष आहे तोपर्यंत एखादं स्थळ पाहून आपण जर समजा फायनल केलं मग तुझी इच्छा लग्न काय म्हणते ना मी. शिक तुला पण आपण बघून ठेवू. चांगलं पोरग असल्या मग कशाला हातात काय जाऊ द्यायचं? आणि तिची इच्छा बापू तशी असली ना पुढे शिकवण्याची तर आपण तसं बघू ना. काय मोकर जायची संबंधित परिचयाच्या ठिकाणी मस्त एक तर यष्ट येत टायमाला येत आणून नेऊन येऊ जॅम झालोय मी. पेट्रोल जात ना. अरे मग जातायच ना. मग आता काय असं काय कलेक्टर व्हायची तुला? पेट्रोलचा विषय नाही बाई, त्याला रानातली कामं असते म्हणून म्हणतोय तुझी आई कुठे? तसं नाही म्हणत बाई. तू कशाला चुकीचं आहे? खुशी याला जा बरं घेऊन. याला काय भूक लागली का बघ. काय बाई सून बी आपल्याला अशी भेटली ना काय अवतार कायला काही आपण खेड्यात राहतो तर तू सून आहे. अरे ती पोरगी म्हणजे तिला कॉलेजला जायची. तुला कॉलेजला जायची काय? बरं नको बोलू. अरे पोरगी ना हिचा लाड बघती ना मग ती बी आपली आई आपली पोरगी नाही आई व्हायला बसली ती. नाही जाऊ द्या. सुनाला लेकी सारखं जीव लावला तर ती आपल्याला पुढे जीव लावला. झिपऱ्या गळ्यात घाला तुला कॉलेज जायची. केस बांध जा. जेवणा बिवणात केस जातील. बापू हिचा लाड आहे सगळा येऊ या आईचा. तू लाडच कर. तू घाल पाठीशी कळन तुला एका दिवशी. मी जाऊ का कॉलेजला? जा तिला सोडून ये. जा बरं जा नाही ती जाईन जा. पैसे तुझ्या त्याला रानात जायचे. हो ये. आपण तिला बापू एसटी सापडन का? सापड नाही. नाही सापडली तर याला फोन कर. हे थांब. एक आहे ना माझ्या जोडीदाराचं पोरग आहे ना शिकले सवारले. तुला पा अरे तू पाहून निर्णय घे बोलून निर्णय घे. काय म्हणत बापू अंगलट येईन बरं का एका दिवशी. तुम्ही जरा लाड कमी करायला. हा काय मी काय म्हणते ऐक ना. अरे काल वेळ असतो का नाही विचारायचं. आता ती कॉलेजला चालली तेव्हा विचार. घरी आल्यावर निवांत जेवताना विचारायचं ना. बरं कॉलेजला जाताना घरी आल्यावले अभ्यासनले अमुकनले तर मुकन मी दमले ना मग विचारायचं असते ना. मग आपण विचारते. आता ती घाई घाई शाळेत जायचे आपण ते विषय कधीतरी विषय घ्यावाच लागेल. आज आहे ना संध्याकाळी तुम्ही दोघं घ्या. मी आलं की तिला राग येतोय. काय तू खुश हो सुनबाई तुझं लक्ष कुठे आहे? जरा आम्ही बोलत असल्यावर येत जा. तुमची दोघी इकडे इथं तुमची दोघींची जबाबदारी तिला समजून सांगा. काय लगेच पोरग पाहिलं कुणाच्या गळ्यात घातली लग्न लावून दिलं असा विषय नाही. तिला समजून सांग. जमते तुमचं मस्त एक मैत्रीण म्हणून जवळ घे. बाप्पू बोलावणार आहेत ना पाहुणे मग येऊ द्या पहा त्याला बसा बोला त्यांच्याशी मग निर्णय घेऊत ना आपण. पुढे लगेच लग्न होणार तिला समजून सांगते मी. तुम्ही नका काळजी. आणि तू बी विचार तिला म्हणावा लग्नाचं बघ शिकायचं बघू म्हणा पुढे. विचारतो तिला. तुम्ही नका काळजी करू. तुम्ही टेन्शन घ्या. सोडा. अरे पण ते अंगलट आमचे येणार आहे तुम्हाला माहिती का? पुन्हा काही झाले अंगलट तुम्हाला येते का माणसं विचारायला? अरे पण तू संध्याकाळी तुम्ही दोघी विषय घ्या आणि मग आम्हाला सांगा काय म्हणती सांगतो जरा. तिचं तर मनाची काय मनस्थिती आहे काय परिस्थिती आहे तिचा विचार काय आहे का नाही सगळं केलं पाहिजे. लहानाचं पोरग बी ना आता नोकरी लागली चांगल्या उद्योग परिचयाची माणसं येते मग तर काय काळजीच नाही. आपसात आहे ना
नाना माझा लहानपणीचा दोस्त आहे. हा तुमचा जुना जोडीदार आहे. आणि ऐकेल आणि लय काय होतं लय नवीन ठिकाणी जायचं परत माणसं कशी भेटते पोरग पेताड खाताड संस्कार आहेत नाही हे आपल्या पुढे लहानाचं मोठं झाले फक्त आता काय आपल्याला सगळं माहिती गेले शिकून आता नोकरी लागले आणि आता हिचं आहे तर ती माणसं शिकवतील करतील मोठं आणि ती ओळखती ना नानाच्या पोराला चांगलं मग काही विषयच नाही आणि कधी पण पाहिजे तर येईल जाईल सुखा दुःखाला तुम्ही तिला तयार करायची जबाबदारी तुमची. चालते. आणि मी नानाशी बोलतो फोन करून तू राहणार आहे ना ती गाड्यांनी उचला खत हे टाकले का मी येतो रानातून जाऊन. हा बघू तुम्ही बघू. चल येऊ गावातून जाऊन मग जाऊ का? पाहुण्या समोर तर नीट अवतार नाही हे असंच नाही नाही झिपऱ्या बांजारा त्या कालवनात बाकरीमध्ये ते केस निघतात मग माझी नसते ती मग कुणाची असते तुमच्या पुरीची असते ती स्वयंपाक करते का काय आता तंडू नको मला हे आई जाऊ का? मी जातो मग बापू येतो रानात. चला मग मी तो गावात जाऊ मला सोडा रानात मग जा. आईला याला भोक्स पड याला पहिले टूप गुंडाळावं लागेल टूप भेटा ना हे सगळं वल्ल होतं इथं काय डोकं चाला ना काय व्हाय ना काय अरे का रे काय ती आवळावळी लावली राहू बघाय जायची ना पोरगी जायची ना पण पोरग येते ना काय गुळगुळ राव तिकडं फोन आले 2-4 मला राव अरे पण त्याला आता सुट्टी तिने एक तर बळच टाकली रात्री त्याला म्हणलं ये आता रातभर जागच असेल चला फोन करा त्याला लवकर चला गडबड तिकडे 2-3 फोन येऊन गेलेत राव काय कळणार काय म्हणा तुमचं राव चला हॅलो अरे ते काय तिचं आलं चल जाऊन दे आलं ना आता ए चल बाबा येडाय घर पोरगी बघायला जायची काय तिथं काय आता मग ही नाही तोंड नाही लवकर यायचं ना जराशी ना जरा जॉबचा विषय होता साईडला गेलतो ना. हा अरे पण झालं पण या माणसाने त्याला सांगून ठेवलं पुढले माणसं वाट बघत असतील. अहो इतक्यात कुठं लग्न करताय माझं मी आता कुठेतरी सेटल झालोय आता जॉब लागलाय माझा. लोकांच्या पोरांना पुरी भेटणार एक तर तुला नोकरीमुळे येऊन तिकडून भेटू राहिली नोकरीवाल्यांना बी द्यायला कोणी माहितीये का आता काय बोलायचं बाबा एवढं लवकर मला जबाबदारी नकोय. त्याचं बाहेर चक्कर बिकर नाही काय पोरग आहे काय तसं नाही काय विषय नाही. एक मिनिट ऐक माणसं चांगली तर पोरगी चांगली आहे येडे असं नाही भेटायचं शिकली दुनिया भानगडी याव त्या लग्न होऊन जाईन ह्यो काय माणूस वाईट दाखवणार आहे का आपल्याला त्यांना वाईट नाही म्हणत मी पण काय होतंय मला थोडा टाइम द्यायला पाहिजे. टाइम देऊ पण तू बाजूवर बघून घे बाकीचं नंतर बघू आलं डोक्यात तुझ्या आता तुम्ही जसं म्हणता तसं बघाय गेलं ना बघा बघिचं तर काम होईन ना. हा मग काय म्हणतोय बघाय गेलं की लग्न करायचं नाही बघायचं नंतर टाइम आहेच ना तुला मग बघू ना काय निर्णय घ्यायचा. 100 फोन आलेत माहिती का चल चल चला लवकर राव चल. चल 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 कर गाडी चल चल जेवलीस पोटभर बरं ऐक तुला सकाळी काय म्हणले तू पप्पा माहिती ना हे बघ तोंड वाकडं करू नकोस मी काय सांगते ते नीट ऐक. आपल्या गावातलाच मुलगा आहे नाना माहिती तुला नानाच्या मुलाला तू ओळखतेस का नाही चांगला नोकरीला लागलेला आहे 1.5 लाख रुपये पगार आहे त्याला. हां हे बघ लहानपणापासून वडिलांनी तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्यात का नाही. तुला आजपर्यंत त्यांनी कुठल्या गोष्टीची कमी केली तुला शिक्षणाला नाही म्हटले तुला कुठं फिरायला जायचं असलं कधी नाही म्हटले सांगितले का तुला कधी त्यांनी हे करायचं नाही ते करायचं नाही सगळी सूट दिली तुला दिली का नाही दिली पण मम्मी म्हटले मला आता लग्न नाही करायचं म्हणून एवढी काय ऐक माझं ऐक मी तुला काय सांगितले आधी पण तुझं एवढं जपले वडिलांनी मन मग आता तुझी वेळ आहे वडिलांचं मन जपायची ते म्हणतील तसं करायची. हे बघ पाहुणे येणार आहेत पाहुण्यासमोर त्यांचं नाक खाली जाईल तर त्यांना मान खाली करावं लागेल ना असं अजिबात वागायचं नाही. ऐका ना ताई मी काय म्हणते आपण तुम्हाला नाही लग्न करायचं तुम्ही एकदा फक्त बघू शकता का नाही बघायला काय हरकत आहे आपल्याला. अगं वहिनी लग्न करायचंच नाही तर मग बघायचंच कशाला. ऐक ना मी काय म्हणते अहो एकदा नुसतं बघा आजचे हे बघ आपण आहे ना जमून ठेव हाय की नाही जमून ठेव अजून 2 वर्ष लग्न करू आपण तशी बोली करू त्यांच्याकडनं सगळं तुमच्या मनाप्रमाणे माझ्या मनात ऐक ना ज्या सोबत मला संसार करायचा आहे त्याच्यासोबत आयुष्यभर राहायचंय त्याचा पण प्रश्न मला नको का. अगं पूजा अगं काय नाही केलं तुझ्या बापाने तुझ्यासाठी हा अगं शिक्षणाला काही कमी पैसे लावलेत का तुला मग तू त्यांचं मन नाही राखणार का. ऐका ना मुलगा येणार आहे त्याला एकदा बघा त्याच्याशी बोला तुम्हाला जर चांगलं वाटलं ना तरच आम्ही लग्न लावणार तुमचं. तुझ्या मनाविरुद्ध काहीच होणार नाही पण एकदा पाहुणे आले त्यांच्यासमोर तरी काही बोलू नकोस आम्ही नंतर कळवू त्यांना काय कळवायचे पण त्यांच्यासमोर काही करू नको. आणि तुम्हाला जर नाही आवडला मुलगा आपण डायरेक्ट त्यांना नाही म्हणू ना
सांगू ना आपण त्यांना म्हणू आम्ही सांगतो तुम्हाला 2 दिवसांनी सांगतो 4 दिवस ते काही लगेच करायचं म्हणतील का आजच आले तर आजच आम्हाला लग्न करायचं नाही. आपण मुलगा बघू तुला आवडतोय का तुम्ही बोला एकमेकांशी तुमच्या आवडी निवडी बघा जुळतात का तुझ्यावर काही जबरदस्ती नाही पण पाहुणे आल्यावर तू काही नाटकं करायची नाहीस. फक्त एकदा फक्त बघून घ्या तुम्हाला जसं पटन ना तसं करा नंतर का तुमचं बाहेर काय आहे नाही तसं आहे का काय तसं नक्की असेल नाही तरी ना? सांगा आम्हाला. नाही मला माझ्या मुलीवर चांगला विश्वास आहे ती असं बाहेर काहीच करणार नाही. मग काय हरकत नाही ना नुसतं बघायला. तू बघून घे ना आम्ही तुला जबरदस्ती करणार आहे का एकदा हो तरी म्हण वडिलांच्या आनंदासाठी तरी हो म्हण. बरं ठीक आहे. हा चालतंय ना मग. ठीक आहे मग येणार आहे ते संध्याकाळी येतीलच म्हणजे आता तू साडी बिडी घालून तयार राहा. साडी कशी जाऊ द्या. लय माझ्या लेकरांची सगळी चर्चा नाही तुम्ही काय चाललंय? नाही त्यांना सांगत होतो ना पाहुणे ते येणार आहे हा म्हणलं म्हणल्या तयार त्या. हो. म्हणलेत का? हा. पोरगी कुणाची तुला कळत नाही काय बापाने आपलं एवढं प्रेम केलं एवढं जीव लावला आणि मला नाराज करत असेल. नाही करत हो खुश खुश आहे ती हसकी जरा तेव्हा हसली आहे का? बळच हसली. बळच नाही रे आता नवीन आता लग्न ठर थोडं घाबरला माणूस लाजत हो, मी माणूस बोलत बुजत का लगेच हा 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 करेल. लाजली काय ती आवरा आणि काय काही नाही पण तुम्ही काय काहीच असते सुशिक्षित फॅमिली काही साडी फिडिंग कुठं चालतंय चालतंय फक्त नाही व्यवस्थित तयार हो. साडी असं आज जर साडी घातली त्यांनी त्याला आयुष्यभर साडीच घालावं लागेल. राहू दे चल जाऊ दे. बरं राहू दे ड्रेसवर राहू दे फक्त छान तयार हो. बोलावलं काय लगेच तुम्ही मग बोलावलं बोलवलं येणार आहे पोराला आहे ना सुट्टी नाहीये मस्त तयार राहा त्याला हा? जायचंय परत. तू जाणार आहे परत ठीक आहे चालतंय आवर आणि जरा तोंडावर पाणी मार. झोपली होती काय काय आले शाळेत पोरगीला काय? तिला लग्नाचा विषय काढल्यावर तिला असं हे झालं टेन्शन टेन्शन आलं आलं काय तिला हा तर आम्ही सांगितलं तिला हा, चला, सगळं. चला. हा. तर बरं बसा आम्ही पण जरा तयारी करतो हा चला येतो तुम्ही बसा हा आज नको न, उद्या नको न. नाही पण तयार झाली ना ती आता आता हा ऐकावंच बरं तुम्ही त्यांना फोन बिन केला यायला सांगितलं आलेत का आले चला आता मला सांगत राव मी. हा हा काय नाही अडचण नाही बाकीची काय ठेवली त्यांना बस बसा राम राम बसा. व्यवस्थित झाला ना प्रवास? हो एकदम व्यवस्थित. आता काय हे आमचा हिरो म्हणल्यावर तुम्हाला आलाच व्यवस्थित घेऊन मग काय ये मागं थोडी या मग. पाऊस लागला होता मध्ये. कसं आम्हाला दिवसच पावसा पाण्याची येत ना. आहे काही ठिकाणी आहे काही ठिकाणी नाही पावसाचं तर काय घेऊन बसलो तुम्ही. ते आखाडे ना आता 4 गावाला आहे तर 4 गावाला नाही. अरे पाणी आण ना बाळ. आणि ना, ना. मग का पाहुणे आले दादा मुलीचे वडील राम राम. मुलीचे भाऊ राम राम राम. नमस्कार नमस्कार. पूर्ण बरं पाणी आई आया खुशी आले हवा घेऊन थोडंसं जा. केलं आता. ते चाल बॉल ती मागं बाहेर खेळून जा. बॉल बाहेर टाकायला. ए, ए, ए. त्याला बाहेर टाका ते बॉल ते बघ घर. जाऊ ते खेळत असतो बाहेर. चल आण, आण. बरं झालं पाऊस पाणी. बरं आहे पाऊस आम्हाला चांगला पाऊस तुम्हाला कमी का तिकडे तिकडं वडील आली एक झाले. मग तुम्हाला जास्त आहे. मग हा. ते आता गरज आहे आता लय व्हाय ना मग काय आई पाणी सांगितले का हा, सांग येते. मुलगा कुठं जॉबला सध्या? तो IT मध्ये. IT मध्ये. ठीक आहे. त्यांना- पाहून. घ्या. दुपारी. रियाला काही नाही नाही काय नाही काय नाही. सांगितले बघ काही हा मुलगा आहे का मुलीचं शिक्षण बिक्षण घ्या सांगून म्हणजे कसं अडचण नको परत. आता तिचं काय शेवटच वर्ष आहे तिचं. हो आणि आता ते आहे आता लेकराला वाटतं शिकावं नोकरी लागावं मग लग्न व्हावं. त्याला काय अडचण नाही वयात आलं की लग्न केलं पाहिजे का नाही. टाइम लग्न झालं. तसं पाहुणे शिकवते ना जर तिची इच्छा आहे आता शिकायची ह्यांच्या आहे. म्हणावं ना होय. आमचं तीच चाललं होतं थांबा जरा शिकला हा, मला. ते आहेच. नाना चांगलं ओळखतात तिला लहानपणापासून बघितलं. आता काय असतं थोडं सापसाप झालं म्हणजे आता आम्ही लहानपणाचे एकमेकाचे मित्र आहेत त्याच्यामुळे मग चला ते घेतलंय करून. बरोबर चला जावा बाहेर आणा बाहेर आणा जाऊ दे बाहेर जाऊ दे. खेळा, खेळा. बोला मग काय 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 हा पूजा तू राखलं का बाळ तुझं? बोला तुम्ही. आवरलं का ग ये बाहेर लेकरांचं राहतं आता थोडस वाटतं. नाही, बरोबर आहे. तिला जरा शिकायची इच्छा आहे पुढं. सर अलीकडे बसू तुला खुशी पोराला बघ बाई शी मुलगी आता तुम्ही तर पाहिलेली मुलाने बाहेर गेल्यावर शाळेला एक
बरोबर. मुलगी आहे, तुम्हाला काय विचारायचं असेल तर विचारा. नाव काय बाळा? पूजा, शिक्षण? ग्रॅज्युएशन चालू आहे. हा का? शेवटचं आवड वगैरे काय आहे? आवड कशाची? शिक्षणाची जास्त आवड आहे तिला. हा का? बाकीच्या गोष्टी तर नाही काही. नाही, सगळं शिक्षणावर धरून बसलं तर मग वया बाहेर गेलं मग त्रास होतो ना. हेच बरोबर आहे. टायमिंगला लग्न झालं पाहिजे तसं. काय इच्छा अपेक्षा तुमची काय कसं? काय नाही आता हिच्या अपेक्षाला नवीन पाहुणे अगदी जाणवळखी आले ना, मग ठीक आहे, ते बोलावं लागतं. इथं काय दिदे तुला काय विचारायचं की त्यांना? आता ते हित त्यांना तीच वेगळे बस जातील. नाही ना, तुम्हाला काय विचारायचं तुम्हाला विचारून काय घ्या. विचारायचं ते या दोघांना साईडला काय बोलू द्या थोडं, विचारायचं तर? कारण आजकाल चाललंय मुलं मुली साईडला त्यांचे विचार एकमेकाला त्याच्यामुळेच म्हणलं ना काय बोलायचं असेल तर. परत काय होतं ही निघून गेलं की तिने म्हणायचं मला बोलायचं होतं आणि तुम्ही बोलून नाही दिलं. असं नको व्हायला. काय गोष्टी असतात वडील आई वडिलांसमोर नाही नाही बोलतात, बरोबर आहे. नाही बोलत, त्यांचे एकमेकाला जाऊन साईडला विचार एकमेकाला शेअर करतात. बोलू द्या मग काय. हा म्हणजे परत काय प्रॉब्लेम समजतं बरोबर. त्यांना एकत्र आयुष्य घालायचे ना. बरोबर. शिक्षणावर चर्चा करतील, भविष्यातल्या आवडी त्यांच्या काय आवडी असतील काय निवडी असतील बरोबर. ते सगळं त्यांना अख्खं आयुष्य काढायचे परत. त्यामुळे ते थोडस साईडला बोलू शकतात. बोला मग काय आता. विचार विनिमय. बोललं पाहिजे. है का नाही? हा काय होतं, तिला काय तिच्या मनात काय हम्म. तुमच्यापाशी काय गोष्टी सांगू शकत नाही माणूस. बरोबर बरोबर. त्यामुळे ते दोघं एकमेकाच्या बोलू द्या मग त्यांना. करतात. चालतंय, बोला. तुम्ही बोला थोडस जावं आपलं. पूजा, दाखव आपलं घर, बोला. दाखव काय बोलायचं बोला. ते घरी नाही, बाहेर चालते मग बाहेर झाडाखाली जाऊन बोला, काय अडचण नाही. काय असतं मुला मुलीची पसंती झाली ना, मग बरोबर. ते नाही घेण्याला तर आपण एकमेकाला ओळख. देणं घेणं काय करायचं पुढे काय देणं घेण्याचं काय. आणि बात आता आम्हाला तरी काय आता एकच मुलगी आहे. आणि आता मस्त चाललंय म्हणजे त्याला अगदी व्यवस्थित लग्न कार्य फक्त यांची पसंती झाली की मग. आणि आता हुंडा आणि भानगडीन हेच पाहिजे. पूर्वी गाड्यावर वरून त्या मोटरसायकलवरून लोक नाराज व्हायचे, भांडायला गोंधळ करणार. बरोबर. आता तसं नाही राहिलं. माणसं सुशिक्षित झाली, समज झाली, फक्त लेकरांचं म्हणणं मांडलं. बाकी काय दुसरं तुमचं काय असतं बाकी होय? अर्धा तोळा वगैरे काय 10 तोळा काय? नाही आम्ही आमच्या अहो ते खुशीने तुम्हाला बोलू. मागायची ऐका ना कसं गरजच असतं माहिती लागणार का? नाही राव. हे मुलाचे वडील आहेत, ह्यांची अपेक्षा वगैरे आहेत का विचारून घ्यावा. ती मग घेणार नाही तर पण आपलं नाही, कर्तव्य त्यांची आहे. जरी काय अपेक्षा नसली तर आम्ही स्वखुशीने मुलाला देणार. अहो, एखाद 2 तोळा मुलाला, एखाद 2 तोळे मुलीला आम्ही आमचे करणार. तसं हुंडा घेणं काय ते निघून आहे बरं का. घेतो ना. हे घेणार पण नाही तर हा. एकच आहे ना हो आम्हाला. त्यामुळे ते बाकीच्या गोष्टी लग्न बी आहे ना मस्त करून देणार. यांचा स्वभाव पण भारी हा. अख्ख्या ते नगर मध्ये कोणी अहो ती लहानपणाची जोडीदार आहेत. आम्ही ओळख आता मी जुनी ओळख पण आता सध्या असे पोरगी दिली तर मी काय दलाल देणार नाही मध्ये तो. नाही दलालीचं कोण घेताय राव. दलालीच बोलतोय का मी. आता दलाल घेणार वाटतो का आम्ही. तसं असं झालं असतं का बापू मी. संबंध आहे. हा, मग पण विषय बघ ना, एक विषय कसा आहे, 2 मित्र आहेत आम्ही. मग एक काम करा. पण तुला मध्यस्थी करायची पडेल. तुम्ही 2 मित्र काय आहेत झालं, ना. बसल्या बसल्या मला म्हणाल बापू पोरीच लग्न करायचं की नाही. म्हणलं करायचे पाहतोय तर मग ते नाही. अरे म्हणलं नानाचं पोरग त्यांनी सांगितलं आता जॉबला लागले, लाख 1.5 लाख पगार आहे. अरे म्हणलं मग नाना माझं जोडीदारच हा, आहे. तुम्ही पण लय हे बाकीचं माहित नव्हतं ना. जवळचे जोडीदार जरी असले ना तरी तुमचं सहखुशीने अर्धा तोळा मला केला तरी मी काही नाही म्हणणार काय अजिबात. करू 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 करू. मग काय म्हणते कॉलेज? काय नाही, व्यवस्थित चाललंय सगळं. चांगलं चाललंय ना? हो, तुमचं? आता काय मी जॉबला लागलो, IT इंजिनिअरिंग, चांगला पगार होईल माझा. तर एवढ्यात काय मला लग्न करायचं नव्हतं, पण आता काय बा, तुमचे वडील आणि माझे वडील मित्र आहेत जुने. हो. आणि मी तुला खूप लहान असताना आपण पण मित्रमैत्रिणीत. पण काय होतंय, मी तुला फार लहान असताना पाहिलं होतं, त्याच्यावर आत्ता बघतोय. बघ मग तुला. नाही, तुमचं सगळं व्यवस्थित आहे. घरी चांगलं आहे, तुम्ही चांगलं जॉबला आहे IT मध्ये. तुम्हाला म्हणजे कोणतीच पोरगी नाही म्हणणार नाही. राहणीमान चांगलं आहे, बोलणं चांगलं आहे. पण म्हणजे काय असं काय एवढं जे असं ते क्लिअर बोला. जे काय होतं मनात काही नाही ठेवलं पाहिजे. आता ह्या सध्या परिस्थितीत आपण एक मित्र आणि मैत्रीण असं समजा. म्हणजे उद्या नको होता, मला तर काय लग्न करायचं नव्हतं, पण तुला पाहिल्यानंतर आता मला वाटतं की लग्न करावं. म्हणजे इतकी सुंदर मुलगी कोण नाकारणार नाही. मग आता लग्नाच्या अगोदर काही गोष्टी क्लिअर हो, तुझ्या काय मनात असेल तर तसं सांग. आता माझं तर काही विषय नव्हता,
मी डायरेक्ट तुला पहिल्यांदाच पाहायला आलोय. आता प्रत्यक्ष तुला पाहतोय. याच्या अगोदर मुलगी नाही पाहिली, काय नाही. त्याच्यामुळे तुझं काय असेल तर, तुझ्या मनात काय असेल, हो नाही काय असेल ते बोलून टाक. हो मी स्पष्टच बोलते आता, नंतर तुम्हालाही प्रॉब्लेम नको हा, बरोबर. मलाही नको. माझं ना एका मुलावर प्रेम आहे. माझा इतका जीव जडलाय त्याच्यावर, त्याच्याशिवाय मी राहू शकत नाही आणि मला त्याच्यासोबतच लग्न करायचं आहे. घरी हे अजून सांगितलं नाही. मी सांगणार होते पण पप्पा बोलले की लग्न करायचं, माझ्या मित्राचा मुलगा आहे म्हणून मग मी बघण्यासाठी होकार दिला. म्हणजे कसं आहे ना, पुढं जाऊन तुम्हालाही त्याचा प्रॉब्लेम नको. माझं जर तुमच्यासोबत लग्न झालं, मी पण खुश नाही आणि तुम्ही पण खुश नाही. त्याच्यापेक्षा पहिलेच काही गोष्टी क्लिअर केल्या ना त्या चांगल्या. तुम्ही मला काही वाईट नका समजू, पण माझं खरंच हो त्याच्यावर लई प्रेम आहे. अहो प्रेम करून सगळं नाही होत ना. तो मुलगा काय करतो, त्याचं बॅकग्राऊंड काय आहे, ते काय विषय माहिती का तुम्हाला सगळं. आज तुम्ही एवढं मोठं स्थळ, आज माझ्याकडे जर तू आली तर तू खुश राहणार आहेस. आज मला जॉब आहे, तुला उद्या भविष्यात जॉब लागू शकतो. तो मुलगा काय करतो तुला माहिती आहे का? किती दिवसाचा परिचय आहे तुमचा? आता जवळजवळ 6 महिने झाले असेल आणि त्याचा बिझनेस आहे स्वतःचा. आपण 6 महिन्यात प्रेम आणि परिचय एवढं सगळं नाही होत. हा 6 महिन्यात आताची परिस्थिती खूप अवघड आहे. त्याच्यामुळं मग थोडासा विचार करून प्रेम केलंय, तो मुलगा काय करतो, काय गोष्टी, सगळ्या गोष्टी. पण ठीक आहे, बरं झालं सांगितलं मला. अहो 6 महिन्यामध्ये तुम्ही एवढं एकमेकावरती प्रेम करायला लागला. आज माझं 27-28 वय. मी ह्या वयामध्ये मी फक्त शिक्षणाला प्राधान्य दिलं आणि मी कोणत्या मुलीवर प्रेम सुद्धा नाही केलं का, किंवा कोणत्या मुलीने मला प्रपोज पण नाही केलेलं. मी ह्या गोष्टीचा विचार पण नाही केला कधी. आणि तुम्ही म्हणताय 6 महिन्यात प्रेम झालं, अवघड आहे. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. मी पण सगळं प्राधान्य शिक्षणाला दिलं, पण आता आपण त्या एजवर आल्यावर सगळ्या काही गोष्टी होतात. पण विषय कसा आहे ना, आमचं दोघांचं एकमेकांवर इतकं प्रेम आहे ना, आम्ही दोघं राहू शकत नाही हो. ठीक आहे, काय अडचण नाही. पण तो मुलाला बोलून घे आणि माझ्या समोर त्याला मला पाहू दे. मुलगा काय कसा आहे नेमकं, त्याचं म्हणणं काय हे मला कळलं पाहिजे आणि तुला बी कळेल. मग घेऊ निर्णय आणि तुझ्या निर्णयासाठी तू सक्षम आहे. आणि हे बघ पूजा, आपण आता काय, तू काय माझी मैत्रिणीची चांगली, लग्नाचा विषय वेगळा आहे. पण तुझं जर एवढं त्या मुलावर प्रेम असेल ना, मला सुद्धा त्याला बघायला आवडेल. आणि बघू मग आता. आणि याच्यात जर मला काही सहकार्य करता आलं तर मी 100% तुम्हाला सहकार्य करेल. मला काही त्याचं काही वाईट वाटत नाही. प्रेम आहे शेवटी, युद्धात आणि प्रेमात सगळं माप असतं. ठीक आहे, मी त्याला फोन करून बोलून घेते. हा बोलून. मी फोन नाही आणला, तुमचा फोन मिळेल का मला? लगेच. हॅलो. हा बोल ना. हा निकित, कुठं आहे? बाहेर आहे जरा. बरं माझ्या घरी येतो का 5 मिनिटं? आता लगेच? हा लगेच आहे, घराच्या मागच आहे मी. ये. अरे मागच्या रस्त्याने चिंचाच्या झाडाखाली. थांब आलो मी. हो हो. येतोय का? हा. मी काय नाही, मी माझ्या पप्पांना सांगन की बाबा मला तिला प्रॉब्लेम आहे, तिचं शिक्षण चालू होणार आहे. काय नाही, मी पटवतो बरोबर. तुमचं जर होत असलं तर मला काय अडचण नाही. नाही, तुमचं खरंच तुम्ही इतके चांगले आहेत ना. जर माझं काही नसतं ना, मी तर तुम्हाला लग्नासाठी हो म्हटले असते. तुम्हाला माझ्यापेक्षाही सुंदर आणि चांगली मुलगी भेटेल. अगं जाऊ दे ग, आणि प्रेम केलं काय विषय नाही तुमचा. बोल ना. एवढं अर्जंट बोलवलं ते आणि कोण आहे? आणि तुला समजत नाही का रे, काय कसं बोलायचं वागायचं माणसांसमोर? त्याच्यावर नीट बोलायचं. काय कुठाला पंतप्रधान आहे का आमदार आहे? तुला मी विचारलं कोण आहे ते सांग, तेवढं उत्तर दे. पुढचं रान नको हाणू. नीट बोलायचं ना, आमकं बोलायचं. ते मला बघायला आलेत तर मी त्यांना आपल्याबद्दल सगळं सांगितलं. मग आणि आपल्याबद्दल काय सांगितलं तू? हेच की आपल्या एकमेकांवर प्रेम आहे, मला लग्न करायचं तुझ्यासोबत. माझं कधी प्रेम होतं तुझ्यावर? प्रेम होतं म्हणजे? अरे येडा आहे का, ते आपल्याला मदत करायला पण तयार आहेत. काय मदत? मदत बिदत काय नको मला. तुझी मदत चुलीत घाल तिकडे. तू काय डोक्यावर पडली काय तुझ्या बरं लग्न करायला? अरे 6 महिन्यात साधा हात लाव दिला नाही तुम्हाला.
आणि तुझ्या बरोबर लग्न करतोय मी. स्वप्नात बघितलं अच्छेन मी तुझ्यासोबत लग्न करणार आहे. अरे असं काय बोलतोय तू? असं काय बोलतोय म्हणजे? अरे सांगितलं साधं. मला तुला माहिती का माझं लग्न झालंय. काय? मग मला एक 6 महिन्याचं पोरग आहे आणि माझं लग्न होऊन जवळपास 1.5-2 वर्ष झालं. मला 6 महिन्याचं एक पोरग आहे आणि तुला काय वाटलं मी तुझ्यावर प्रेम करतो? अरे इडे काय, मी तुझ्यासोबत फक्त टाइमपास करीत होतो. पण तू कधी हातच लावू दिला नाही मला. मग इंटरेस्ट गेला तुझ्या मधला. एक काम कर, आलंय चांगलं की राहील, सोडू नको हो पाहुणं, लग्न करायच्या सोबत. आणि मी कधी तुझ्यावर प्रेमच केलं नाही, मी फक्त टाइमपास केला. पण टाइमपास करून मी काय उपयोग आहे रे? तू कधी मला हातच लावून दिला नाही. हो पाहुणं, तशी पोरगी लई चांगली बरं का, म्हणजे एकदम निर्मळ मनाची आहे. आम्ही बऱ्याच दिवस आता रिलेशनशिपमध्ये होतो, पण कधी वाकडं पाऊल नाही, काय नाही. बिंदास लग्न करा आणि लग्न करून टाक. माझ्या मागे काम आहे, बायका पोरं माझी वाट बघतात. तुझं बघ तू दादा, माझ्यावर लग्न करायची स्वप्न बघती. काय पूजा, हेच का प्रेम तुमचं? काय पद्धत आहे बोलायची काय? अगं पूजा, तुझ्या बापाने तुझ्यावर केलेले संस्कार, त्यांची वागण्याची पद्धत आणि ह्याचं बोलणं, हे प्रेमन, हे काय कुठंच ताळमेळ नाही बसत. तुझा निर्णय चुकला, तुझी चॉईस चुकली. प्रेम सर्व प्रेम करा, प्रेम सर्वस्व नसतंय. आज आज या घटनेहून सिद्ध झाले. कुठल्या बेसवर प्रेम आहे? कसलं प्रेम आहे? आणि तुझ्यासाठी जे आई वडिलांनी खर्च केला आतापर्यंत, जे जेवढं तुझ्यासाठी केलं, त्याचं काय, त्याची परतफेड ही अशी आहे का? तुझा विचार चुकलेला आहे. मला काय म्हणायचं नाही बाकी तुझ्याविषयी. मी तुमची कोणत्या तोंडाने माफी मागू हे पण कळत नाहीये मला. खरंच माफ करावं मला. माझी माफी मागण्याचं काही कारण नाही. मी तुला ज्यावेळेस पाहिली का त्यावेळेसच पसंत केलेलं आहे. पण मला फक्त बघायचं होतं की प्रेम कसं असतं आणि प्रेम कुठपर्यंत जाऊ शकतं आणि तुम्ही कोणत्या मुलावर प्रेम करता आणि तो मुलगा तुमच्यासाठी काय. मला त्या माझा प्रेमाला विरोधच नव्हता. मला लग्न पण करायचं नव्हतं. अगं पूजा, आपण कोणावर प्रेम करतोय, तो काय करतो, त्याच्यावर संस्कार काय आहेत, ह्या सगळ्या गोष्टीची चौकशी करून केलं पाहिजे ना. का उगा काहीतरी करायचं म्हणून करायचं. माझं चुकलं. मी निस्वार्थ मनाने त्याच्यावर प्रेम केलं. पण मला माहित नव्हतं हे सगळं आहे म्हणून. आणि त्यांनी पहिले कधी सांगितलं पण नाही. अरे प्रेम केलं तू काय गुन्हा नाही केलेला, परंतु सगळ्या गोष्टीचं भान ठेवून ह्या गोष्टी करायच्या असतात. जाऊ दे आता, काय बोलणार याच्यावरती. प्लीज घरी काही बोलू नका तुम्ही ह्या विषयावर. नाही घरी मी काहीच बोलणार नाही. तुला तुझा निर्णय, तुला काय घ्यायचा आहे तो तुझा निर्णय राहील आणि मी तुझ्या निर्णयाशी सहमत राहील. तुला माझ्याशी लग्न करायचं असेल तर होकार दे, नसलं द्यायचं तर मी जाणारच आहे, विषय तो नाही. पण असं परत कोणावरती प्रेम ह्या अशा गोष्टी करू नको. नाही हो, आता हे सगळं बघून डोळे उघडलेत माझे. मला तुम्ही माफ करा. मी तुला कधीच माफ केलं. अहो मी तयार आहे तुमच्यासोबत लग्न करायला, पण एवढं सगळं बघून तुम्ही तयार आहे का नाही? खरंच माझ्याकडून लई मोठी चुकी झाली हो. आणि लग्न झाल्यानंतर मी तुमच्यावरच प्रेम करेन, एकनिष्ठपणाने तुमच्यासोबत राहीन मी. काय अडचण नाही, चुका माणसाकडूनच होत असतात. मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे, पण एका अटीवर. तू माझ्याशी शेवटपर्यंत, मी जिवंत असेपर्यंत माझ्याशी प्रामाणिक राहायचं. मी वचन देते हो तुम्हाला. काय अडचण नाही. मी आणि यातली कुठलीच गोष्ट आपण आपल्या घरच्यांना सांगायची नाही. तुझा काय असेल ते इतिहास विषय संपला, आज इथंच संपला. कारण की आपले आई वडील चांगले आहेत, तुझे आई वडील चांगले आहेत, माझे आई वडील चांगले आहेत. त्यांच्या विश्वासाला तडा जायला नको. आणि काय नाही, करू आपण लग्न. चला. सोन्या नाण्याचं काय घेऊन बसला तर माणसं म्हणजे सोन बी काय एवढं काय आपण काय वारण गेले काय असतं. माणसं सोयरी कशाला म्हणायचं, समजून घेतो. सोयीचा असतो त्याला सोयरा म्हणायचं. कधी येते? अरे वा. या
मग झालं बोल. पसंती एकमेकाची. हम्म? अरे वा. झालं मग काय आता माझं लेकरांची पसंती आहे म्हणलं काय आता मस्त एखादं माझं- खायला बघू. अर्धा तोळा पकला आहे की नाही. हा तुला जे आता याला काय लागा. माझं काय जामला खोट होणार आहो तुम्ही राव. पोरांचं चांगलं होतं थोडं फार त्याला घातलं आणि काय होणार आहे आपल्याला? मग काय मध्यस्थी वगैरे का सांगा बरं. तुम्हाला ऐका तुम्हाला आता किती दिवस सुट्टी आहे? मला 2-3 दिवस सुट्टी अरे मग आता पुढं पण काय परत आलं मग आता परत आहे मग हा ना 1 महिन्यानंतर. महिन्यानंतरच करा ना काय. पाहुणे रावळ्यांना सांगावं थांबा. लागलं. एकुलते एक लेकरू मस्त. 3 दिवस सुट्टी आहे ना, एक काम करा साखरपुडा उरकून टाकू आणि महिन्यानंतर लग्न तारीख फायनल करून उरकून टाकू. काय मकरम काय अडचण नाही, हा? काय अडचण ए, पुरी. बरोबर नाही खुश? करून टाकू काय साखरपुडा. अडचण नाही ना? आहे ना माझं? तुमची काय अडचण? नाही काय अडचण. मस्त एकमेकाशी आता तुमच्या सगळी हा, चर्चा आम्ही बोललोय बघ. चालते आता बरं झालं. बरं, चला येऊ ओके का याव आता? का उशीर झाला लय. चला तुम्ही इतक्या वेळ कुठे गेलते का गावात गेलते काय चला. याला ते पाणी सोडलं होतं नुसतं. ते- सगळं होईल तुम्हाला त्याची काळजी करू नका यांच्या तुम्ही. बरोबर बसत नाही ना तू माझ्या घरी आली. नाही, बापू, काय डोक्यात- काय बोलता काय बरोबर करता या पोराचा बी. नाही नाही. आहे ना सगळी पसंती? हो. बोलली व्यवस्थित. हो काय अडचण नाही. तुला काय घ्यायचं काय आणायचं आता कामाला लागायचं परत ह्या टायमाला नको मला हे पाहिजे होतं आणि ते नाही दिलं मी आणि ते जाते पाहिजे. वहिनी तुला काय सोबत. काय लागत ते आताच सांग. तिला घेऊन जाण काय पाहिजे तिला आणून. नाही मी वहिनी सोबत जाते. मोठी गाडी घेऊन जाऊ आपण. चालेल. पैसे काय लागेल मला सांग. हो. चला खुश नवरी होणार आज चालेल मला. राहू. मग नाही तर मायावलं बिघडत होती. आता थोडे दिवस आहे ना मग कशाला भांडणं. चालते चालते.